नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना 15-15 दिवसांची सुट्टी मिळत असते. यावेळेला ही सुट्टी कधी असणार आहे, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत अंगणवाडी सेविकाताईला आणि मदतनीसताईला सुट्टी मिळणार आहे, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बहिणींनो बघा, पहिले 15 दिवस म्हणजे 1 मे पासून 15 मे पर्यंत अंगणवाडी मदतनीसताईंना त्या ठिकाणी सुट्टी मिळणार आहे. तर 16 तारखेपासून पुढच्या 31 तारखेपर्यंत आमच्या अंगणवाडी सेविकाताईंना जे आहे ती सुट्टी मिळणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सुट्टीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईंना 1 महिन्याची उन्हाळी रजा द्यावी आणि या महिनाभराच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पॉकेटबंद आहार देण्यात यावा अशा पद्धतीची विनंती करण्यात आलेली होती, परंतु ती कुठेतरी मागणी पूर्ण होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून अंगणवाडी सेविकांना पुन्हा एकदा 15-15 दिवसांची सुट्टी या ठिकाणी मिळणार आहे असं आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं सुरुवातीला 15 दिवस मदतनीसताईंना सुट्टी राहतील आणि त्यानंतरचे 15 दिवस जे आहेत तर त्या ठिकाणी आपल्या अंगणवाडी सेविकाताईंना सुट्टी असणार आहे. आता बहिणींनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अनेक दिवसांपासूनची मागणी आहे आपल्या अंगणवाडी सेविकाताईंची आणि मदतनीसताईंची की त्यांना किमान 1 महिन्याची तरी सुट्टी मिळाली पाहिजे. शाळांना सुट्टी असते, इतर वसतिगृहांना सुट्टी असते, विद्यार्थ्यांना सुद्धा सुट्टी असते. 300 दिवस विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार जो आहे, विद्यार्थ्यांना जो पोषण आहार आहे तर तो देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईंवरती असते. आणि म्हणून ती जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पुन्हा एकदा आता या ठिकाणी महिनाभराची सुट्टी जी आहे ती नाकारलेली आहे. या संदर्भामध्ये विविध संघटनांनी वारंवार मागणी केलेली होती, परंतु अंगणवाडी सेविकाताईंच्या आणि मदतनीसताईंच्या पदरी पुन्हा एकदा निराशा झालेली आहे. त्यांना या ठिकाणी 1 महिन्याची जी रजा होती तर ती मंजूर करण्यात आलेली नाही आहे. अनेक संघटना या ठिकाणी या निर्णयानंतर तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे, परंतु शासकीय कामकाज आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंना 1 महिन्याची रजा देऊ शकत नाही असं शासनातर्फे म्हणण्यात आलेलं आहे. बहिणींनो, यावरती नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुमचं वैयक्तिक काय मत आहे? खरं पाहिलं तर अंगणवाडी सेविकाताईंना 1 महिन्याची रजा ही मिळायला पाहिजे, कारण की उन्हाळ्याचे दिवस असतात, मुलं शक्यतो अंगणवाडीकडे येत नाहीत. पालकसुद्धा एवढ्या उन्हामध्ये विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये पाठवण्यासाठी टाळतात. याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. बहिणींनो, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.